अन्नदा खन्ना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. शेतकरी माझ्या गळा बसलाय आज काय तरी बोलतो. ज्याचे काही नाव सुटले असतील तर त्यांनी तमाम शिवसैनिक, कारण की हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे, यांना काही नावाची गरज नाही. आमचे पत्रकार आहेत म्हणून त्याचं जास्त नाव घेत नाही. गणेश भाऊ साखरे आणि भाऊ, आता गोष्ट अशी आहे, याच्यात आपण काही पक्षासाठी पक्षाची मिटिंग गटातटाची मिटिंग नाही आहे. आपण हे शिवसैनिकांची मिटिंग आणि हे आपल्या पक्षाच्या म्हणजे ओरिजिनल, म्हणजे ते तुम्ही म्हणून राहिले ओरिजिनल आणि डुप्लिकेट असा काही भेदभाव नाही आहे. आपण त्यांनाही आपण ओरिजिनलच म्हणत होतो, कोणाला आपण डुप्लिकेट कधी म्हटलंच नाही. आणि महत्वाची गोष्ट, जर तुम्ही स्वतःला डुप्लिकेट म्हणून घेऊन राहिले तर याच्यात आमचा दोष नाही आहे. पदाधिकारी हे चेंज होतच असतात, याचा राग दोष केला नाही पाहिजे. मी 18 वर्षाचा होतो तेव्हापासून शाखा प्रमुख राहिलो 15 वर्ष, 6 वर्ष. मग मला ते माझी ते आम्हाला धुन काय होती माहिती आहे, ते त्यावेळेस हे फ्लॅक्स नव्हते, त्यावेळेस टपराचे बोर्ड होते, इंगल लावायला लागे, घरचे पैसे नव्हते, एवढे पैशाचं आमची हे नव्हती. म्हणजे मी आमदार या पदापर्यंत पोहोचलो ते तुम्हाला फक्त 10 मिनिटच घेतो, तुम्हाला जास्त बोर करत नाही. कारण तुम्ही मला असं वाटते बाकी काही भाषणानं बोर झाले काय, हा मग माझ्या भाषणात तुम्हाला मी बोर होऊ देणार नाही. मनातला विषय सांगतो, माणसाले चान्स भेटते सगळ्यांना भेटते, पण थोडी सहनशक्ती, थोडासा इगो, थोडासा मीपणा कमी करावा लागते. त्याचं कारण असं आहे, सगळेच आपापल्या जागी चांगले आहेत, कोणीच कमी नाही आहे. सगळ्याला राशन भेटून राहिलं, सगळ्याला सुविधा आहे. बबनरावने म्हटल्याप्रमाणे सगळ्याला जे द्यायचा अधिकार आहे. पण आपण असं गटतट करून मजा नाही आहे. ज्या वेळेस मी सुनील भाऊ डिके, त्यांनी जरी मला गजा म्हटलं असेल, मी त्याच्यापेक्षा लहानच आहो. गजा म्हटलं काय, आमदार म्हटलं काय, हे म्हटलं काय, माझ्या पदाले काही कमीपणा होऊ शकत नाही. ते मी 5 वर्ष तुमचा आमदार आहोत, तुम्ही मला काही काढू शकत नाही आणि कोणीच काढू शकत नाही. पदच तसं आहे, ते तुम्ही झाल्यावर तुम्हाला समजेल. म्हणून मी सर्व आमच्या सुनील भाऊ डिके, जे आमचे तालुका प्रमुख होते, आम्ही त्याला अजूनही तालुकावरून म्हणतो, पण त्यांनी ते तालुका प्रमुख मानून नाही घेतलं. माझं असं मत होतं, मी त्यांना फोन केला, आमदारांना फोन केला. कोण केला? आमदारांना. गजानन लवटेनं नाही, गजाननने केला होता फोन, आमदार गजानन लवटेनं फोन केला होता. तर आमदार गजानन लवटेला त्यांनी म्हटलं की म्हणे भाऊ, म्हणे भाऊ तुम्ही लय चांगलं केलं, रिअल हे टेप करून घ्या, आम्हाला तुम्ही पक्षातून पदावरून काढलं. म्हटलं दादा, मी चाहत होतो तर जिल्हा प्रमुख मीच होतो, पण मला एवढं मोठं पद भेटलं आमदारकीचं, तर जिल्हा प्रमुख अगर दुसरा कोणी होते तर एक माणूस आपल्या पक्षात वाढते किंवा त्याला पक्षात काम करण्याची संधी मिळते. आमदार आहे ना, तर मी जर जिल्हा प्रमुख पद ठेवून घेतलं, हा मातोश्रीवरचा विषय आहे, हा कुठचाच विषय नाही आहे. त्या मिटिंगला कोण कोण होतं, काय काय होतं, तुम्हाला बाकी लोकांना माहिती आहे. पण मी म्हटलं, जर एक माणूस वाढते, एकाच्या इकडे ते जबाबदारी दिल्या जाते, तर आमदार हा मोकळा राहते. मोकळा म्हणजे फिरत नाही, तो इकडे तिकडे कामच करते. पण अगर आता उदाहरण देतो, मी जिल्हा प्रमुख असतो, हे मिटिंग जर मला अरेंज करायची असती तर आज मी 6 कार्यक्रम घेऊन एक आपल्या भारतीय जवानाच्या याच्यामध्ये श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात मी गेलो. मी जाऊ शकलो असतो काय? नाही. कारण या मिटिंग मध्ये पहिले मी म्हणजे तुम्हाला महत्वाचं सांगतो, 12-15 वर्ष मी आपल्या शाखा प्रमुख राहिलो. त्यावेळेस बोर्ड रंगवणी मला मजा येत होती. त्यावेळेस आमचे प्रकाश भाऊ भारसाकडे, म्हणजे 18 वर्षाचं झाल्यानंतर मतदान मी पहिल्यांदा त्यांना केलं. दुसरं मतदान आमच्या आनंदराव गुडेंना केलं. ही जोडीला दिवस चालली, यायला पाहूनच आम्ही काय म्हणू, मस्त आहेत, हे काही दिमागात नव्हतं की शहर. मग अचानक भयानक शहर प्रमुख पद भेटलं, तर ते मी 7 वर्ष होतो. दिमागात हे होतं की बाबा राखीव मतदारसंघ आहे, आज नाही तर उद्या पक्ष चान्स देईन. तिकीट भेटली हो, तिकीट आणणं महत्वाची आहे. किशोर भाऊ एवढा खुश, म्हणजे किशोर भाऊ, मोहन भाऊ हे आमच्या संघ तिकडे कुठं, हा बाळासाहेब थोरातले म्हणाले गेले की तुम्ही तुमचा उमेदवार निवडून येत,
तुम्ही सोडून द्या मतदारसंघ असे म्हणणारे माणसात ते पाहिजे बा कळक. आणि हे लोक खरोखर इमानदारीने सांगतो मनापासून काम करणारे लोक आहेत. मी त्या भाऊले म्हटलं की भाऊ मी जिल्हा प्रमुख पदच नाही घेतलं याच्यासाठी की हे हेवे दावे होतील. मग तुम्ही म्हणजे तुमचा तो कपिल देशमुख कसा काय ठेवला. अरे मी म्हटलं मी कपिल देशमुख तो माझा मित्र आहे, त्यानं माझ्यासाठी मनापासून काम केलं, पण मी त्याच्या विरोधात होतो. अगर मी जिल्हा प्रमुख झालो असतो तर कपिल देशमुखला पहिले काढलं असतं, त्याच्या जागी दुसरा केला असता. कपिल देशमुखला म्हटलं असतं तू माझ्या गाडीत बस, तुला मी का काढलं त्याचं मी रिझन सांगतो. कारण होतं, बरीचशी नाराजी होती. ठीक आहे, तो आमचा अंजनगावातला विषय आहे, तो अंजनगावातला विषय मी आमच्या बरोबर मार्गी लावू. पण म्हटलं मग तो कसा राहिला मला कसं काढलं. तर मी म्हटलं हा प्रश्न तुम्ही माननीय उद्धवसाहेब ठाकरे, माननीय आमचे अरविंद सावंत, माननीय आमचे उपनेते आमचे नितीन बापू देशमुख, माननीय आमचे पराग भाऊ गुडदे, कारण जिल्हा प्रमुख आहे आणि पक्षानं जिल्हा प्रमुखाने तो मान दिलेला आहे की तुम्हाला ज्या पदाधिकाऱ्यापासून काम करून घेणं आहे त्या पदाधिकाऱ्याची लिस्ट द्या आणि ती लिस्ट फायनल होईल. मग या लोकांना तुम्ही विचारा, तुम्ही आमदाराच का म्हणता की बाबा मला तुम्ही पदावरून काढलं. बरं काढलं तर पद म्हटलं भाऊ हे 5 वर्षासाठी असते. माझंही आमदारकीचं पद हे मी आमदार म्हणून समजावलंय गणेशराव, हे 5 वर्ष राहील. 5 वर्षानंतर माझं राखीव अगर संपलं तर तुमच्याच पैकी कोणीतरी उभा राहणार आहे आणि माझं पद म्हटलं हे जाणार आहे. 5 वर्षानं कोणीच टिकून राहिलं नाही. अनंतराव गुढे टिकून राहिले नाही. आपल्या मतदारसंघात अडसूळ साहेब आले होते, ते टिकून राहिले नाही. हे पद नेहमी जे दिलेलं पद असते जनतेने हे टिकून राहत नाही. जे शिवसैनिक पद आहे हे नेहमीसाठी टिकून राहते. मग आपण त्या पदासाठी आपण शिवसेनेतच आहोत. मी त्यांना म्हटलं की दादा मी दर्यापुरात आलो की तुम्हाला पहिला फोन करीन भाऊ, हे विचारून घे जा, पहिला फोन तुम्हाला करीन आणि तुम्हाला मी माघाडीत बसवीन. अरे किती म्हणजे मॅटपणा आहे. अरे आपल्यापाशी 10 वर्ष आमदार नव्हता तर आपण पक्ष बांधून राहिलो होतो आणि आता आपल्यापाशी आमदार आहे तर आपण पक्ष सोडून राहिलो. अरे कुठची नीती आहे बाबा. अरे कामं करून घ्या ना आता. निरा याच्या त्याच्या घरापाशी जात होते बाबा आमदार दुसरे असताना. भाऊ आपला काम नाही होत, आमदार याच लागते, आमदार झालाच पाहिजे, आपलाच आमदार पाहिजे. आणि आपला आमदार झाला तर म्हणते काय ते तसंच आहे, याले भेटते त्याला भेटते. कोणी केली महाविकास आघाडी? पक्षानं केली, उद्धव बाळासाहेब ठाकरेने केली. मग मतच घेता का द्यायचे गणेशराव? तेले मानमर्यादा देत ना. अरे तुम्हाला मानमर्यादा कायले पाहिजे? तुम्ही तर मायाले हा शिवसैनिक आहे तुम्ही वेळा उचलला ना शिवसैनिकाला आमदार करायचा. तुम्हाला कमी मानमर्यादा भेटला तर हे पा मी का म्हणून राहिलो, हे तुम्ही महत्वाची गोष्ट आहे का मी इलेक्शन लढलो म्हणून बोलतो. भाऊ पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, आपल्या निवडणूक आहे ग्रामपंचायतीच्या वगैरे वगैरे, बरोबर, जिल्हा परिषद आहे. भाऊ मी तुम्हाला रिअल सांगून राहिलो, हा महत्वाचा विषय आहे. जे काही निवडणुकीच्या तयारीत असतील त्यांना डोळे कान सगळं उघडून ऐका. आपल्या माणसाले आमदाराले अगर समजा मान मर्यादा कमी द्यायचं काम पडलं तर चालेल. इतर पक्षातल्या लोकांना तुम्हाला जुळून घ्यायसाठी मान मर्यादा द्यास लागेल. त्याच्यामध्ये फुकताच्या त्याची आपण तिकीट ओढून घेतली. कोण होतो रुटिंग आपला? काँग्रेसचा. मग आपण युतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये कोण घेतली नाही का बाबा आपण तिकीट? मग आपण त्याची तिकीटही घ्या आणि त्याला मान मर्यादा नका देऊ. राहिला सवाल भाऊ तुमचा, तुम्ही जे मला म्हटलं असा एक माणूस मला दाखवा. आता मला सांगा, मी ज्या गावात चाललो माझ्या मागं आमदार झाल्यानंतर 10 कार्यक्रम आहे. भाऊ एखादा फोन असा येते की भाऊ लेगाव तुम्हाला दर्यापूरला चालताच लागते, तुम्ही 5 मिनिटासाठी लेगावात घुसा, 5 मिनिटात तुम्हाला मोकळं करतो गोजी भाऊ. आमदार साहेब माझी इज्जतचा सवाल आहे, 5 मिनिटासाठी घुसा. भाऊ त्यावेळेस सुचते काय कुण्या शाखा प्रमुखाला फोन करायला लागते म्हणून? नाही सुचत. मग आपल्याला दिमागात एकच येते की लेगावात घुसा, 2 मिनिटात त्याचं फुल हार समाधानी. भाऊ त्यानेही निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जरा आणि त्यानेही केले. तर मी कोण्याही गावात गेलो, कोण्याही शिवसैनिकानं मला हे म्हणावं की त्याला मी मान मर्यादा कमी दिला. आता तुम्ही स्वतःला वाटून घेत असाल तर ते तुमची चूक आहे.